9 वर्षांनंतरची जिल्हा परिषद निवडणूक, मतदारांमध्ये उत्सुकता. हसन मुश्रीफ. तब्बल 9 वर्षांनंतर जिल्हा परिषद निवडणूक होत असल्याने मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या निवडणुकीत नागरिकांकडून अजितदादांबद्दल सहानुभूती व्यक्त केली जाईल. विलीनीकरणासंदर्भातील चर्चा अजितदादांसोबत झाली होती. त्या बैठकीत आम्ही कोणतेही नेते मंडळी उपस्थित नव्हतो. जर सुनेत्रा वहिनी विलीनीकरणाबाबत भूमिका घेत असतील तर त्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. पाहूया ते काय म्हणतात. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका 10 वर्षांनी होत आहेत, त्यामुळे मतदारांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे आणि उमेदवार सुद्धा बरेच दिवस या संधीची वाट पाहत होते. आता ही संधी या निमित्ताने आलेली आहे आणि पुन्हा एकदा लोकांचं जे लोकशाही आहे ते आता जिल्हा परिषदेमध्ये सुरू होणार आहे. अजितदादांच्या निधनानंतरची ही निवडणूक काय वाटते? राष्ट्रवादीला चांगला प्रतिसाद मिळेल? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही पहिल्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची विस्तारलेली आहे आणि अजितदादांच्या जाण्यानं फार चटका सगळ्या मतदारांना, सगळ्या कार्यकर्त्यांना बसलेला आहे. मला वाटतं या निवडणुकीमध्ये जी सहानुभूती अजितदादांची निश्चितपणानं लोक दाखवतील असा विश्वास आहे. आता रोहितदादांनी पण मतदान केलं, त्यावेळी त्यांनी म्हटलं की 12 तारखेला अजितदादांची एकत्रीकरणाची इच्छा होती, ती आम्ही बोलून दाखवणार. 12 तारखेला याची भूमिका पत्रकार परिषदेतून सगळीच मांडणार. ठीक आहे ना, त्याने आता भूमिका त्यांची काय आहे आम्हाला माहिती नाही. फक्त आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती, एवढा आमचा दावा आहे. आणि आता समजा सुनेत्रा वहिनी यांनी सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचण यायची आवश्यकता नाही. अजितदादांच्या निधनानंतर ह्या ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेनंतर तुमच्याशी काही बोलणं, म्हणजे राष्ट्रवादीचे जे आमदार मंत्री आहेत त्यांच्याशी या संदर्भात काही बोलणं? काही नाही, त्या दिवशी फक्त सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीसाठी आपली बैठक झाली. तशी बोलण्यासारखी परिस्थिती नव्हती, कारण सगळेजण प्रचंड एक दुःखाच्या ह्याच्यामध्ये होते. प्रचंड असा झटका बसलेला होता आणि एक ॲटोबॉम्ब पडावा असं राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांच्यावर पडलेला होता. त्यामुळे सगळे सुन्न होते.